हा, आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. देर इज अ कॅपॅसिटर, इनिशियली देर इज अ एअर. इनिशियली काय असणार आहे? देर इज अ एअर, आणि एअर असताना काय आहे? कॅपॅसिटी 20 मायक्रोफॅरड आहे. ओके, कॅपॅसिटी इज 20 मायक्रोफॅरड इनिशियली. आता काय करणार आहे मी? मटेरियल या पद्धतीनं भरणार आहे. ओके, तर इथं आहे 4 मायक्रोफॅरड, इथं आहे 2 मायक्रोफॅरड, आणि इथं आहे 3 मायक्रोफॅरड नव्हे, सॉरी, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, इथं 4 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणारं मटेरियल भरणार आहे आपण, इथं 2 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणारं मटेरियल भरणार आहे, आणि इथं 3 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणारं मटेरियल आपल्याला भरायचं आहे. ओके, तर आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे मटेरियल या पद्धतीनं जर भरलं तर इक्विव्हॅलंट म्हणजे कॅपॅसिटी किती होईल या कॅपॅसिटरची, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो मटेरियल इज फिल्ड लाईक दिस. लक्षात येते? आता मला सांगा, तुम्हीच सांगा मला, इथं किती कॅपॅसिटर तयार होतील? किती कॅपॅसिटर तयार होणार इथं? हे बघा, जेवढे मटेरियल असतात तेवढे कॅपॅसिटर असतात. जेवढे मटेरियल असतात तेवढे कॅपॅसिटर असतात, हे अगोदर लक्षात ठेवा. ठीक आहे, किती कॅपॅसिटर तयार होणार? 3 कॅपॅसिटर. म्हणजे हा असेल तुमचा C1, हा फॉर एक्झाम्पल C2, आणि हा फॉर एक्झाम्पल C3. दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B. C1, C2, C3 असे 3 कॅपॅसिटर आहेत. आता कुठले कॅपॅसिटर कसे आहेत ते जरा मला सांगा, सिरीज मध्ये कोण, पॅरल मध्ये कोण वगैरे, कारण त्याची मला डायग्राम अगोदर इकडे काढावं. C1 C2 पॅरल. हा, हे बघा, इथं C1 आणि C2 जे आहेत ते कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. आणि त्यांना C3 आणि या दोघांना C3 जो आहे तो कसा आहे? सिरीज मध्ये. एवढं लक्षात आलं ना की काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B. आता C1 काढूया. ओके, C1 आपला जनरल फॉर्म्युला काय? A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D फॉर्म्युला आहे. मला सांगा, एरिया C1 ला एरिया किती घेऊ मी? A/2. A/4. एरिया किती घ्यायचा रे C1 चा? हे बघा, टोटल प्लेटचा एरिया किती असतो? A असतो, आणि 2 प्लेट मधलं डिस्टन्स किती असतं? D असतं. आता मटेरियल जे भरलेलं आहे त्याला एरिया किती मिळणार आहे C1 कॅपॅसिटरला? तर एरिया मिळणार A/2, हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. सो C1 ला लिहिणार मी A/2 इप्सिलॉन नॉट, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती? 4 डिवायडेड बाय डिस्टन्स किती? C1 ला डिस्टन्स देखील हाफ मिळायला लागलाय, D/2. लक्षात आलं? म्हणजे 2 2 कॅन्सल होणार आणि 4 टाइम्स A एप्सिलॉन नॉट बाय D येणार. लक्षात येते? आता 20 मायक्रोफॅरड म्हणजेच काय आहे? A एप्सिलॉन नॉट बाय D आहे ना. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी एअर होती त्यावेळी कॅपॅसिटी 20, म्हणजे A एप्सिलॉन नॉट बाय D 20 असणार. म्हणजे C1 किती झाला तुमचा? 80 मायक्रोफॅरड झाला. C1 किती आला? 80 मायक्रोफॅरड. लक्षात आलं? तसं आता C2 काढूया. C2 मला सांगा, C2 ला एरिया किती घेऊ सांगा? A/2. हा, इप्सिलॉन नॉट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 डिवायडेड बाय डिस्टन्स किती घेऊ? हा, D/2. म्हणजे पुन्हा एकदा आता हे A/2 आणि D/2 मधलं 2 2 कॅन्सल होणार
आणि 2 टाइम्स ए एप्सिलॉन नॉट बाय डी राहणार आणि ए एप्सिलॉन नॉट बाय डी म्हणजे 20 आहे. सो C2 किती झालं 20. म्हणजे बघा C1 झालं 80, C2 झालं सॉरी 40 ना, C2 झालं 40. आता C3 फक्त काढायचं राहिलंय. C3 बघा आता C3 ला एरिया किती घ्यायचा रे? ए घ्यायचा, कारण C3 ला बघा संपूर्ण प्लेटचा एरिया मिळतोय एप्सिलॉन नॉट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 3 डिवायडेड बाय डिस्टन्स किती घेऊ मी त्याला? डी बाय टू. हा D/2. मग 2 वर न्यूमरेटरला जाणार, D/2 मधलं 2 न्यूमरेटरला जाणार, 2 × 3 6 ए एप्सिलॉन नॉट बाय डी होणार, म्हणजे 6 × 20 होणार, म्हणजे किती होणार 120. म्हणजे इथं झालं 120. ठीक आहे. आता हे मला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम खूप इझी आहेत, लक्षात घ्या. मग आता काय करावं लागेल, 80 आणि 40 हे जे पॅरल आहे ते पॅरल अगोदर सोडवा. ठीक आहे, कारण पॅरल सोडवल्याशिवाय सिरीज सोडवता येणार नाही. अगोदर पॅरल मध्ये सर्किट आहे. 80 आणि 40चं टोटल किती होणार? CP इज इक्वल टू 80 प्लस 40 दॅट इज इक्वल टू 120. आणि आता या दोघांचा CP आणि हा C3 हे दोघे सिरीज मध्ये आले. सो CS इज इक्वल टू CP प्लस C3. सो CP किती आहे 120. सॉरी फॉर्म्युला नाही असं आहे ना. हा CS चा फॉर्म्युला काय असतो रे? दोनच कॅपॅसिटर असतील तर CP into 120 divided by CP plus 120. हा CP into C3 divided by CP plus C3. CP आहे 120 into C3 आहे तो पण 120 आहे ना, डिवायडेड बाय 240. सो CS तुमचं होणार आहे 60 मायक्रोफॅरड. 60 आन्सर आहे ना. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन एक देतो, मला पटदिशी सांगायचं आहे, सगळं व्यवस्थित फास्ट सांगायचं आहे. So this is a capacitor. एक मिनिट, थोडीशी वेगळी डायग्राम काढतो. And material is filled like this. या पार्ट मध्ये भरले मटेरियल. This is of 3 dielectric constant. Okay, this is of 4, this is 6. आणि इथं आहे 2. ठीक आहे, मला सांगा या डायग्राम मध्ये आता किती कॅपॅसिटर येतील? 4. आणि 4 जे आहे ते एकमेकाला कसे जोडलेले आहेत त्याची डायग्राम थोडीशी काढावी लागणार. हे बघा, आता पॉइंट A जर वर असेल ना तर वरच पॉइंट ड्रॉ करा ना असा. हे बघा, इथंच ड्रॉ करतो मी. दिस इज पॉइंट A. त्याच्यानंतर पहिला कॅपॅसिटर कुठला येणार आहे? 3 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार. त्याच्यानंतर काय होणार? 4 आणि 6 कसे येणार? हे दोघे एकमेकाला पॅरलल येणार असे. हे पण लक्षात आलं पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर 2 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला म्हणूया C1
याला C2, याला C3 आणि याला C4 म्हणतो. ओके, सो तुमचा C1 जो आहे तो इथे येणार. सो दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3 and दिस इज C4. हा, आता मला C1 पटदिशी सांगा. आता एप्सिलॉन नॉट के च्या स्वरूपात सांगायचंय. C1 किती येणार? C1 ला एरिया किती मिळतोय रे? ए मिळणार, कम्प्लीट एरिया. एप्सिलॉन नॉट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 डिवायडेड बाय डिस्टन्स किती मिळणार आहे? D by 3. 3. कारण आता 3 लेअर बसवलेले आहेत D या डिस्टन्स मध्ये. लक्षात आलं ना? हा झाला प्लेटचा एरिया A आणि हे झालं तुमचं टोटल डिस्टन्स D. D by 3. त्याच्यामुळे हे 9A एप्सिलॉन नॉट बाय D होणार. लक्षात येते? 9A एप्सिलॉन नॉट बाय D. तसं आता C2 जो आहे त्याला एरिया किती मिळणार? A by 2. हा, एप्सिलॉन नॉट इंटू 4 डिवायडेड बाय डिस्टन्स D by 3. डिस्टन्स D by 3. म्हणजे हे होणार आहे दॅट इज 2 न 4 ला डिवाइड केलं तर 2 राहणार, 3 न्यूमरेटरला येणार. सो 6A एप्सिलॉन नॉट बाय D. आणि C3 एरिया किती? A by 2. एप्सिलॉन नॉट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 6. 6 डिवायडेड बाय डिस्टन्स D by 3. हा, मग 2 न 6 ला डिवाइड केलं 3 इंटू 3 9A एप्सिलॉन नॉट बाय D येणार. आणि शेवटचा C4 ला एरिया किती? एप्सिलॉन नॉट इंटू 2 डिवायडेड बाय डिस्टन्स D by 3. सो 6A एप्सिलॉन नॉट बाय D होणार. आणि मग हे तुम्ही आता सोडवू शकताय. C2 C3 ची काय करायची अगोदर ऍडिशन, कारण ते पॅरल मध्ये आहे ना, हे अगोदर तुम्हाला सोडवावं लागेल. C2 C3 ठीक आहे. C2 C3 चा इक्विव्हॅलंट अगोदर काढा. तो 6 + 9 म्हणजे 15A एप्सिलॉन नॉट बाय D येणार. बरोबर, हे झालं C2 आणि C3 चा इक्विव्हॅलंट. आणि मग आता C2 C3 चा इक्विव्हॅलंट सपोज CP असेल. C1 CP आणि C4 हे तिघे जण सिरीज मध्ये येणार. मग फॉर्म्युला काय वापरायला पाहिजे? 1/CS इज इक्वल टू 1/C1 + 1/CP + 1/C4 वापरावं लागेल. सो 1/C1 म्हणजे D डिवायडेड बाय A एप्सिलॉन नॉट कॉमन काढतो 1/9 होणार. CP मधलं 1/15 राहणार आणि C4 मधलं 1/6 राहणार. हे कॅल्क्युलेशन करा आणि त्याचा परत रेसिप्रोकल लिहा, तुम्हाला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी मिळेल. मग अशा प्रकारचं कुठलंही जरी सर्किट आलं तरी तुम्ही काय करू शकताय, मग ते सॉल्व्ह करू शकताय. किती कॅपॅसिटर आहेत हे तुम्हाला अगोदर फाइंड आउट करता आलं पाहिजे. ते कसं शोधायचं? जेवढं मटेरियल तुम्हाला दिसतात तेवढे कॅपॅसिटर येणार. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते कसे जोडलेले आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यामध्ये सिरीज मध्ये कोण आहेत, पॅरल मध्ये कोण आहेत ते बघायला पाहिजे. आणि प्रत्येक कॅपॅसिटरला किती एरिया मिळतोय आणि किती डिस्टन्स मिळतंय हे तेवढं तुम्ही चेक केलं की खूप इझी प्रॉब्लेम हा आहे. अशा प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, आजचं जे लेक्चर आहे तो आपण इथंच एंड करतोय. ओके.